नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारताच्या संसदीय परंपरेमध्ये एक अत्यंत नवा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. याआधी संसदीय शब्द कोणते अर्थात सभ्य माणसांनी वापरायचे शब्द कोणते याची एक यादी अधिकृतरित्या समाजमान्य परिस्थितीत आणि कायदेशीर चौकटीत बसून आपल्या सगळ्यांच्या समोर होती. त्या यादीत आता भर पडली आहे. अनेक नवे नवे शब्द जे आक्षेपार्ह ठरले आहेत ते मोदी सरकारने त्या यादीमध्ये घालून अमुक शब्द आता संसदीय परंपरेला धरून नसल्याने ते सभागृहात वापरता येणार नाहीत असं सांगितलंय. देशाची संसद ही घटनेतली सार्वभौम सर्वोच्च संस्था आहे. तिथं कायदेमंडळाच्या रूपानं कायद्यांच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं अधिकाधिक चर्चा होणं अपेक्षित असतं. मात्र बऱ्याचदा गेल्या अनेक काळात वर्षात आपण हे पाहतोय की संसद हा जणू काही आखाडा आहे, टोमणे मारायची जागा आहे, अशाच पद्धतीनं वर्तन दिसायला लागलंय. या सगळ्या गोष्टी बदलण्याच्या दृष्टीनं एक परिपक्व लोकशाही म्हणून भारताला पुढे आणण्याच्यासाठी आणि या परिपक्व लोकशाहीतलं संवादाचं माध्यम सुद्धा अधिक जबाबदार असावं याच्यासाठी काही शब्द हे असंसदीय अर्थात न वापरण्यासाठी तयार केले गेलेत. गेल्या 2.5 वर्षात आपण महाराष्ट्रात अनेकदा अनेक अयोग्य असभ्य शब्द वापरले गेलेले पाहिले. सार्वजनिकरित्या ते कोणी वापरले हे आपल्याला सांगायची गरज नाही. आपल्यासाठी ती माणसं आता जास्त परिचित झालेली आहेत, कारण वारंवार तेच शब्द तीच भाषा आजही वापरली जाते. संसदेतली भाषणं असोत किंवा सार्वजनिक दृष्ट्या राजकारण्यांची भाषा असोत, मुळात राजकारण्यांची भाषा खराब कोणी केली? कोणी त्यांच्या भाषेवर अशा प्रकारचा प्रभाव टाकला की ज्या समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या निमित्तानं समाज घटकात मधून एक राजकारणी घडत जातो तो तिथल्या पूर्णपणे पूर्वपीठिकेचा संस्काराचा भाग घेऊनच पुढे येत असतो आणि त्यातून अशा प्रकारे अनाहूतपणे गोष्टी घडतात. असा एक तर्क याला द्यायचा की आता आपल्याला बोलताना भान ठेवायला हवं याची आठवण बाळगायची. हे सगळं घडत असताना विरोधकांनी मात्र नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतलाय आणि संजय राऊत त्यात सगळ्यात अग्रणी आहेत. संजय राऊतांनी म्हटलंय की महाराष्ट्रात नव्हे तर देशातच नवी आणीबाणी सुरू झाली आहे. आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं. या चर्चेची सुरुवात करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी तसंच काँग्रेसचे प्रवक्ता आपल्यासोबत आहेत. काँग्रेसकडून आपल्यासोबत गोपाळजी तिवारी आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता या नात्यानं भालचंद्रजी शिरसाट आहेत. मान्यवरांचं स्वागत. पटकन पहिला मुद्दा आधी सुशील कुलकर्णी यांच्यापर्यंत नेतो. सुशीलजी, काय बोलावं काय बोलू नये हे पुन्हा एकदा व्याख्यात करण्याची सांगण्याची गरज का पडावी राजकारण्यांना? खरं तर मला ती राहत इंदोरींची कविता आठवते. झूठे ने झूठों से कहा है सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो, घर के अंदर झूठों की मंडी है और दरवाजे पर लिखा है सच बोलो. क्या बात है. या राजकारण्यांच्याकडून अशा स्वरूपाच्या अपेक्षा कोणाकडून कराव्या, कोण सांगावं? ही आणीबाणी लागू झाली आहे, हे भाषिक अशा निर्बंध लादले गेलेत. संजय राऊत आणि त्यावर आपण चर्चा करतोय. ज्या संजय राऊतांनी नॉटी या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणून हरामखोर सांगितला, ज्या संजय राऊतांनी स्मृती इराणींच्या बाबतीत बोलताना आपले सगळे धरबंध सोडले, संभाजीनगरची सभा आठवा संजय राऊतांची, मोर्चा काढला होता सत्ताधारी पक्षाने गॅस सिलेंडरच्या विरोधामध्ये, त्यातली संजय राऊतांची स्मृती इराणींच्या बाबतची भाषा ऐका. सिलेंडर विलेंडर काय म्हणाले होते मला नाही म्हणवत ते. किरीट सोमय्याच्या बाबत संजय राऊतांनी वापरलेले शब्द ऐका. महिलेबाबत बोलताना जे संजय राऊत असभ्य भाषा वापरतात
पुरुषांबाबत बोलताना संजय राऊत असभ्य भाषा वापरतात. त्या शब्दांचा उच्चार सुद्धा पुन्हा पुन्हा कोणी करू नये. सगळ्यांना ती शब्द चांगली माहित आहेत. ते म्हणतात की अघोषित आणीबाणी लागू झाली आहे. झूठों ने झूठों से कहा है सच बोलो. ज्यांनी शब्दांचा व्यभिचार पावला पावलावर केलाय त्यांना तरी निदान बोलण्याचे अधिकार नाही आहेत. आणि संजय राऊतांच्या सारखी मंडळी आहेत म्हणूनच संसदीय शब्दांचा वापर कसा करावा हे सांगावं लागतं. बिलकुल सुशील कुलकर्णी, आपल्या या भावनेच्या सह चर्चेला पुढे नेत असताना माझा पुढचा प्रश्न पटकन गोपाळजी तिवारी आपल्यासाठी आहे. गोपाळराव, आपण तांत्रिकदृष्ट्या सुस्पष्टरित्या जोडले जाणं अजून बाकी आहे म्हणून तुमचा फोटो आता स्क्रीनवर दिसतोय, पण माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि तुमचाही आवाज प्रेक्षकांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. माझा पटकन आपल्याला प्रश्न आहे, प्रत्येक गोष्टीला विरोध करायलाच हवा का काँग्रेसला? काही चांगल्या गोष्टी जर घडत असतील आणि असंसदीय शब्द म्हणून काही गोष्टींना वापरण्यापासून प्रतिबंधित केलं गेलं असेल तर काँग्रेसला इतकी मिरची का लागावी आणि काँग्रेसने आपली लागलेली मिरची ही राऊतांच्या तोंडातून का वधवून घ्यावी? आपला एक समज झालाय की राऊतांच्या तोंडून आम्ही कशाला काय करू. त्या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने याविषयी कालच आक्षेप घेतलेले. मुद्दा असा आहे की काल स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपल्याला संविधान आणि ह्या सगळ्या घटना परंपरा निर्माण झाल्या असं नाहीये. गेले 60-65 वर्ष वारंवार दर 5 वर्षांनी निवडणुकीला आपण सामोरं जातोय. अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष देखील विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांनी भ्रष्टाचार वगैरे वगैरे हे सगळे शब्दप्रयोग केलेले होते. आणि एवढं जर असेल तर संसदीय समिती का नाही नेमत? सर्वपक्षीय संसदीय समिती नेमून आचारसंहिता का करत नाही? ते का फक्त एकटं भाजपचं आणि एकटं कुणाचं सरकार आहे का काय? या ठिकाणी या पद्धतीने सामोरं जायला जोपासना केली पाहिजे. आणि जे आरोप त्यांनी त्यावेळेला केले होते ते आता बोलायचं नाही. म्हणजे आपल्या विरुद्ध कोणी बोलायला नको. माहितीच्या अधिकाराची शक्ल छाटली त्यामुळे परत म्हणायचे की कुठले भ्रष्टाचार आता सिद्ध होत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. याला काहीतरी आचारसंहिता एक संयुक्त समिती नेमावी ना संसदेनं. त्याच्यात कुणीच नाहीये. आणि संसदेची आणि देशाची इब्रत राहील असे शब्द प्रयोग काढून टाकावेत. त्याला सहकार्य आहे ना. परंतु आपल्याला मानेल त्या पद्धतीने हे शब्द काढायचे आणि नंतर नाही. मग गोपाळ तिवारी, मला गोपाळराव एकच मिनिट. गोपाळराव, या प्रश्नाचं पण मग उत्तर द्या की तुम्हाला कोणते शब्द वापरायचे आहेत? तुमच्या लेखी ते शब्द योग्य आहेत, सभ्य माणसांना वापरावेत, सार्वजनिकरित्या बोलावेत, घरात आपल्या मुलांशी बोलताना वापरावेत असे आहेत का? निश्चितच ते आता असं त्याबाबत एक सर्वपक्षीय संसदीय समिती नेमावी आणि त्याविषयी चर्चा करावी. काय साधी गोष्ट आहे. आतापर्यंत सगळे आरोप आता असं झालंय यांना की यांच्या सगळ्या नाकर्तेपणा भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे. व्हाईट कॉलर भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे आता तो शब्दप्रयोग पण वापरा. म्हणजे तोंडावर कुलूप लावा. म्हणजे इतके दिवस काँग्रेस मुक्त भारत म्हणायचा, विरोध मुक्त भारत म्हणायचा. यांना कोणी प्रश्न विचारलेले आवडत नाही. अरे ही लोकशाही आहे ना. हे काय आपला घरचा आता मुद्दा आला. आता गोपाळराव मुद्दा आला. हाच मुद्दा तर संजय राऊत मांडतात म्हणून आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो. तुम्ही सगळे मवियाचे लोक सकाळी व्हॉट्सअपवर एकमेकांना कळवता की काय की आज दिवसभरात काय बोलायचंय? जे राऊत बोलले तेच तुम्ही बोलताय, जे तुम्ही बोललात तेच राऊत बोलतायत. पण ती परिस्थिती निर्माण कोणी केली? अच्छा, परिस्थिती जेवढ्या सगळ्या आता जे करायला पाहिजे आपल्यावर आरोपच होणार नाही असं वर्तन करा ना. आरोप हे बघा, आरोप शेवटी हे शब्दातनं व्यक्त केले जातात. जी किशोरजी, आपल्याला सुशील कुलकर्णी काही विचारू इच्छित आहेत, एकदा ऐकूयात. सुशीलजी, आपल्याला काही प्रश्न विचारायचा दिसतोय की किशोर आपल्या गोपाळ तिवारींना त्यांना प्रश्न विचारायचा होता की मौत का सौदागर ही भाषा संसदीय म्हणायची? चौकीदार चोर है ही भाषा संसदीय म्हणायची? ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात, याला संसदीय म्हणायचं का? मी मोदीला मारू शकतो, मोदीला शिव्या घालू शकतो, या भाषेला संसदीय म्हणायचं? जरा स्पष्ट करा ना. आपल्याच पक्षातल्या नेत्यांच्याकडून ज्या भाषा वापरण्यात आल्या आहेत त्या भाषा बघता यांना बोलू द्यावं का हा प्रश्न पडतोय ना. आणि हे कावळ्यासारखं चाललंय हो प्रसादजी. जे कावळा दुसऱ्याच्या घरट्यात अंडे घालतो म्हणतात ना, तसे हे सगळे पक्ष उद्धव ठाकरेंच्या सेनेत जाऊन अंडी घालतायत आपली. त्यांच्याकडून सगळं हे करून घेत आहेत. त्यांना जे करायचंय ते सगळं. त्या संजय राऊतांनी कसल्या कसल्या भाषा वापरल्या? चुतिया शब्द वापरलाय, गांडू शब्द वापरलाय,
हरामखोर शब्द वापरलाय. आणि वेश्या आणि शब्द महत्वाचं वापरलाय. आणि सुशील कुलकर्णी हे शब्द वापरले जात असताना मवियातला एकही घटक पक्ष त्यांचा निषेध करायला, त्यांचा वक्तव्य थांबवायला पुढे आला नाही. गोपाळराव, त्यावेळेला तुम्ही सगळे मूग गिळून गप्प बसलेला होतात. गोपाळराव, आवाज येतोय? प्रश्न ऐकायला नाही, आला? बघा, असं मुख गिळून गप्प बसण्याचा काय प्रश्न नाही. संसद असं हो, आता मला तुमचा प्रश्न ऐकला, अगोदरचं काही ऐकू आलं नाही मला. परंतु माझं एकच सांगणं आहे की सर्व सरळ साधं आहे. लोकसभे आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीमध्ये आपण आचारसंहिता ठरवत असतो, नियम ठरवत असतो, सभा नियमावली ठरवत असतो. तर एकत्र येऊन शब्दप्रयोग ठरवा, काय करायचं काय नाही. आतापर्यंत यांनी खोटे आरोप केले त्या ठिकाणी आपण असं म्हणताय की एकत्र येऊन ठरवा. मी गोपाळराव एक विनंती करतो, एकच मिनिट माझं ऐका. गोपाळराव, आज तांत्रिक दृष्ट्या आपल्या इंटरनेटमध्ये खूप अडचणी येत आहेत, त्यामुळे तुम्ही बोलता बोलता आवाज सातत्यानं जातोय. भालचंद्र शिरसाट आपल्यासोबत बराच वेळ जोडले गेलेले आहेत, ते नीट सगळ्या गोष्टी ऐकू शकले असतील अशी मला अपेक्षा आहे. भालचंद्र शिरसाटजी, आपण आपली भूमिका मांडावी. ज्या वेळेला नरेंद्र मोदींवर बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र धारधार शब्द वापरले जातात, आणि ज्या वेळेला एखादा शिस्तीचा भाग म्हणून मोदींचं सरकार किंवा लोकसभेत सचिवालयाच्या माध्यमातून अमुक शब्द वापरू नका असं सांगितलं जातं की मग सगळ्यांशी बोलून सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्या असं पालुपद लावलं जातं. नाही, काय गोपाळजी तिवारी आहेत, हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत असं आपण ओळख करून दिली, पण आपण विसरला ते महाविनाश आघाडीचे प्रवक्ते आहेत. कारण तुम्ही बघितलं असेल तर साधारणतः तुमच्या मागच्या चर्चेला मनीषा कायंदे होत्या, पण साधारणतः शिवसेनेचा प्रवक्ता कुठे येत नाही, आणि महाविनाश आघाडीची जबाबदारी काँग्रेसच्या माथ्यावर प्रवक्ता म्हणून दिलेली आहे. ते त्यांचं काम करतायत, आणि म्हणून संजय राऊत जे बोलतात तेच त्यांचे प्रवक्ते बोलतात. त्यांचं एक ठरलेलं आहे, भ्रष्टाचार हा शब्द वापरायचा नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, कोणीही भ्रष्टाचार केला असो किंवा अथवा नसो, भ्रष्टाचार ही केवढी जहरी शिवी आहे हो, ती नाही द्यायची. भ्रष्टाचार केला म्हणायचं नाही. मग बाकी जे हे म्हणाले गांडू, चुतिया, आमदार, महिलांना जो शब्द संजय राऊतांनी वापरला कामाठीपुऱ्यातला वगैरे, तो ते सगळे शब्द चालतील. आणि म्हणून आता जे आलेलं आहे संसदीय भाषा, संसदीय शब्दकोश जो आलेला आहे, 18 जुलैला लोकसभा चालू होते. लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चा करा. काँग्रेसला चर्चा करणं शक्य आहे. मोदींना मौत का सौदागर म्हणा, चौकीदार चोर आहे म्हणा, देशाचा पंतप्रधान आम्ही चौकीदार आहे सांगतो आणि त्याला चोर म्हणता तुम्ही, आणि मग तुम्ही म्हणणार पंतप्रधानाला आम्ही चोर नाही म्हटलं, चौकीदाराला म्हटलं. आणि नाना पटोळे सांगणार तो मोदी कोणतरी भलताच आहे, आमच्या गावचा एक मोदी नावाचा गुंड आहे. हे सगळं यांचं जे पितळ आहे आज महाराष्ट्रात उघडं पडलेलं आहे. आणखी पुढच्या काही दिवसामध्ये देशभर उघडं पडेल. 2024ला पण मला एक प्रश्न आहे, मला एक प्रश्न आहे भालचंद्र शिरसाट, आपल्यालाच आहे, आपण त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी एकदा तिवारीजींना विनंती आहे, तिवारीजी थोडंसं मागे सरकून बसा, कारण चेहरा तुमचा खूप मोठा दिसेल स्क्रीनवर जर तुम्ही जसे बसला आहात तसं जर मी दाखवलं तर. आता आपण नीट बसला आहात असं अपेक्षित आहे. पटकन आपण चर्चेसाठी दोघांनाही आमने सामने आणूया. मला सुशील कुलकर्णी आणि त्याच्या जोडीला टप्प्याटप्प्यानं आपल्यासोबत जोडले गेलेले भालचंद्र शिरसाट यांनाही बोलतं करायचं आहे. शिरसाट, आपण आधी सांगा, काही शब्द संसदीय असंसदीय ठरवणं ही आणीबाणी आहे का? असं आहे, शब्दाच्या वरती कुठेतरी नियंत्रण ठेवलंच गेलं पाहिजे. आणि जे काही संसदीय शब्द ठरतील, असंसदीय ठरतील, त्याच्यावर चर्चा लोकसभेमध्ये होऊ शकते. चर्चा करू देणार नाही, चर्चा होत नाही असा प्रकार नाही. लोकसभेचं अधिवेशन आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन न्यायालय आहे. असा कुठला शब्द आहे जो काँग्रेसला प्रिय आहे किंवा संजय राऊत यांना प्रिय आहे आणि जो याच्यावरती आज निर्बंध घातलेला आहे, असा निश्चित शब्द कुठला आहे? हा शब्द तरी याचं उत्तर किशोर तिवारींकडे आपण मागतोच आहोत, सातत्यानं मागतोय की किशोर तिवारीजी आपण, माफ करा गोपाळ तिवारीजी, आपण याचं उत्तर द्या. कुठला शब्द आहे जो काँग्रेसला हवाच आहे, वापरायचाच आहे? नाही, इथे काय एक शब्द नाही. यांनी सहस्त्र नामावली म्हणतो ना आपण, तशी ती त्या ठिकाणी केलेली आहे की जेणेकरून एखाद्या बाबत काही मला एक आश्चर्य वाटतं. आणि आज ओम बिर्ला मात्र सांगतात
की कुठल्याच ह्याला विरोध नाही, कुठल्या शब्दाला आम्ही मनाई केली नाही वगैरे वगैरे. अरे परंतु काहीतरी एक शेवटी भावना ह्या व्यक्त करायच्या असतात, जनहितासाठी करायच्या असतात. आणि ह्या सार्वजनिक आचारसंहिता असते, त्यामध्ये भ्रष्टाचार हा लोकांचा पैसा असतो, त्याविषयी आपल्याला जागरूकता ठेवून बोललं पाहिजे. आणि हे जर एखाद्या गोष्टीचा उल्लेखच करू शकत नसेल आपण, तर मग ते चर्चा होणार काय? मग तोंडाला पट्ट्या लावून या असंच म्हणा ना तुम्ही सरळ सरळ. 50-50, 100-100 कुठं या आक्षेपार्ह शब्दांची मर्यादा असते का काय? आणि याविषयी काय एकत्र समिती स्थापन करत नाही? आता मुद्दा असा आहे की याच्यावर आणखीन बोलूयात आणि त्यानिमित्तानं पटकन सुशील कुलकर्णी यांना बोलतं करतो. सुशीलजी, आपण गेल्या 2.5 वर्षात पाहिलं महाराष्ट्र टोमण्यांनी बेजार झाला होता. आता जर समजा ही असंसदीय शब्दांची यादी 100-150च्या घरात गेली, तर तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र हा टोमण्यांपासून मुक्त होईल किंवा टोमणे राजकारणातूनच हद्दपार होतील? संसदेतून अशा हे भाषा हद्दपार होईल फार फार तर. बाकी जगात बोलायला टोमणे देणाऱ्यांना ती भाषा अवेलेबल आहेच आहे ना. म्हणजे यांचं काही कमी होणार आहे अशातला भाग नाही आहे. म्हणजे संसदेत कुठली शब्द वापरावीत याची नियमावली ठरली आहे, बाहेर कुठली शब्द वापरावीत याची काहीच नियमावली ठरलेली नाहीये. म्हणूनच एक फटका मारू असा मारू की पुन्हा दुसरा लागूच येणार नाही, उठणारच नाहीत, अशा स्वरूपाची भाषा ठरवली जातेच की. त्यामुळं तिथे अशा स्वरूपाची भाषा चालणारच आहे. आता मला तिवारीजी म्हणत होते की ओम बिर्ला म्हणाले असं कुठलंही बंधन नाहीये. अहो, त्या स्थगितीसारखंच झालं नाहीये. मग बंधन नाही आहे बोलायला, तर मग बंधन आतल्याच्या गर्दा का केला जातोय? स्थगिती दिलीच नाहीये तर स्थगिती दिल्याचा गर्दा का केला जातोय? म्हणजे किमान आपल्याला जे करायचं आहे, जे म्हणायचं आहे, त्या सगळ्यावर जरा सूत्रबद्ध पद्धतीनं तरी मांडा. तेही नाही आहे. शिव्या देत सुटायच्या आणि या शिव्या देऊ नका असं कोणी सांगितलं की त्याच्यावरती भाष्य करायचं. मगाशी तुमचा जो संभ्रम झाला ना बोलता बोलता तिवारी नावांमध्ये, म्हणजे गोपाळ तिवारी म्हणायचं का, शिवसेनेच्या प्रवक्त्याचं नाव घ्यायचं का काँग्रेसच्या प्रवक्त्याचं नाव घ्यायचं, यात थोडेसे तुम्ही जंबल झाला होतात. आणि आपले भाजपचे ते प्रवक्ते आहेत तिथे शिरसाटजी, त्यांच्या पण माझ्या एका वाक्यावरती आक्षेप आहे की ते काँग्रेसच्या प्रवक्त्यावरती जबाबदारी दिलेली आहे. अहो शिरसाटजी, इथे कावळ्यासारखी गत आहे. कावळा जसा आपली अंडी कोकिळेच्या घरट्यात घालतो आणि सगळी जबाबदारी कोकिळेवर सोपवून जातो, तशी ही सगळी गत आहे. म्हणजे काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं, समाजवाद्यांचं जे काही दुखणं आहे, जी काही खदखद आहे, जी काही अभिव्यक्ती करावी वाटते, आजकाल ते करत नाहीयेत. ते शिवसेनेच्या प्रवक्त्याच्या बोकांडी टाकतायत. जी, म्हणजे हे सगळे यावर एक पटकन प्रतिक्रिया आपल्याला दोघांचीही लागेल. आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये कार्यक्रम आटपता घ्यायचा आहे. आपल्यासोबत गोपाळ तिवारी आणि भालचंद्र शिरसाट आहेत. भालचंद्र शिरसाट, संसदेच्या येत्या अधिवेशनामध्ये हे शब्द वापरले गेले तर ते कामकाजातून निघून जातील, पण आता कामकाजात एखादा शब्द असणं आणि नसणं हे काही फारसं परिणामकारक राहिलेलं नाहीये. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून तो शब्द घरोघरी पोहोचतो आणि दुर्दैवानं जी नवी पिढी संसदीय प्रथा परंपरांचा अभ्यास करण्याच्यासाठी किंवा एकूणच लोकशाही समजून घेण्याच्यासाठी हे सगळं थेट प्रक्षेपण बघत असते, त्यांच्या कानापर्यंत तो शब्द जाऊन आदळतो. त्याचे परिणाम काय होतात हे सांगायला नको, कारण हा शब्द मग समाजामध्ये रूढ होतो. ही सगळी प्रक्रिया थांबवण्याच्यासाठी म्हणून संसदेच्या माध्यमातून चांगली योग्य शब्दांची निवड करत भाषा वापरली गेली पाहिजे, असा हा प्रयत्न आहे. खीळ घालण्याचा प्रयत्न होणारच आहे. मला अपेक्षा आपल्याकडून या प्रश्नाच्या उत्तरात आहे की भाजपच्याकडून चुका होणार नाहीत याची जबाबदारी घ्याल का? नाही, असं आहे, चुका या कुठल्याही व्यक्तीकडून होऊ शकतात. काही पक्ष ठरवून सांगत नाही कोणाला हा शब्द वापर, व्यक्तीकडून होऊ शकतात. त्याची माफी मागितली जाऊ शकते, शब्द मागे घेतले जाऊ शकतात. संजय राऊत नाही कधी घेत त्यांचे शब्द मागे. मला एक सांगायचंय की अशा पद्धतीने सभ्य भाषा वापरावी असा आग्रह धरणं ही आणीबाणी आहे. असं जर कोण म्हणत असेल तर 1975ला ज्याने आणीबाणी लादली आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यासह सर्व लोकशाहीचा गळा घोटला ते काँग्रेस, त्यांना त्यावेळेला समर्थन देणारी ती शिवसेना आणि आत्ताची उद्धव सेना ज्याचे प्रवक्ता राऊत आहे, या सगळ्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. ठीक आहे, आपण काँग्रेसला पटकन विचारूयात. आपल्या काँग्रेसचे भावी अध्यक्ष सुद्धा बोलता बोलता अनेकदा बऱ्याचदा गडबड करून जातात.
त्यांनी हाफिज सईदला आदर देऊन झालेला आहे आणि नरेंद्र मोदींना लोक मारतील इथपर्यंत बोलून झालेलं आहे. नाना पटोले तर नंतर बोलायला लागले. भविष्य काळात त्यांची भाषा सुधारेल अशी अपेक्षा बाळगायची. मणिशंकर अय्यर तर काय बोलतायत याचे नवे किस्से देण्याची, नवी उदाहरणं देण्याची गरज नाही. प्रसादजी, आता हे बघा, माझ्या समोर आज वृत्तपत्र आहे. याच्यामध्ये भ्रष्टाचारी म्हणायचं नाही, ड्रामा म्हणायचं नाही, हुकुमशाही म्हणायचं नाही, जयच्या ढिंडोरा पेटणं म्हणायचं नाही. आता 2004 ते 14 मध्ये जेव्हा युपीए 1 आणि 2 होते, तेव्हा हे काय मुख गिळून गप्प बसले होते का? यांनी काय हे शब्द त्या ठिकाणी संसद पटलावर आले नाही का? म्हणजे काय, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, हे कुठल्या नादात आहेत? काय आपली स्वतःची घटना आहे का? काय ही लोकशाहीवादी राज्य घटना आहे, त्याला काही मान सन्मान आहे, तारतम्य आहे, त्याला काही आचारसंहिता आहे. असं मनमानेप्रमाणे नाही. तिथं 500 पैकी जर 200 खासदार तुमचे आहेत, तर 300 150 पावणे 200 खासदार ह्याच लोकांनी पाठवलेले आहेत. त्यांच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकायचं नाही का तुम्हाला? म्हणजे तुम्ही म्हणाल ते. आणि हे काय, अहो दिवंगत पंतप्रधानांवर कोणी हे करत नाही. त्यावेळेला राजीव गांधींनी सांगितलं होतं की विरोधी पक्ष त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही, म्हणून मी सरकारकडनं जेव्हा रोजंदारीवर आणि दुष्काळी कामावर ₹1 जातो, त्याच्यात भ्रष्टाचार होतो, तेव्हा विरोधी पक्ष मुख गिळून बसले होते. तर हे म्हणतात राजीव गांधींनी भ्रष्टाचार कबूल केला. एका विधवा, काँग्रेसची विधवा म्हणतात पंतप्रधान, शोभतं का यांना? अरे एका महिलेला, जी महिला या युपीएच्या अध्यक्ष होत्या 10 वर्ष, त्यांना जनमताचा कौल मिळालेला आहे, विरोधी पक्ष नेता गोपाळराव सहानुभूतीच्या साठी सुरुवातीच्या टप्प्यातल्या भाषणामध्ये संबंधित व्यक्तीनंच स्वतःला देशात आपला परिचय विधवा म्हणून करून दिला होता. हे विसरून कसं चालेल? अहो त्या ठिकाणी त्यांनी त्यांची हातबलता, तेव्हा त्यांच्या पतीची हत्या झाल्याची एखादी गोष्ट मांडणे, आणि मी विधवा झाले तरी मी हे देश सोडून कुठे गेलो नाहीये, मी या देशाची सून आहे, अशा पद्धतीत त्यांनी विधवा म्हणतात. एका काँग्रेसची तुम्ही नाही नेता होऊ शकला असता, त्या विधवा असल्यामुळे आपण त्या लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही तिथे केलेलं आहे. आता यांची जळजळ आहे की हे कणखर राहिले राऊत आणि उद्धवजी, म्हणून यांच्या हातची सत्ता गेली आणि त्या ठिकाणी 2.5 वर्ष सत्ता मिळाली नाही. एक मिनिट, विषय फारच भरकटत जाईल. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. जाता जाता पटकन सुशील कुलकर्णी 30 सेकंदात लास्ट रिमार्क, शेवटच्या आपल्याकडून प्रतिक्रिया घेतो. आपण या बाबतीत अपेक्षा व्यक्त करू शकतो की किमान ज्यांना संसदेत काय बोलायचं नाही ते कळेल, ते सार्वजनिकरित्या सुद्धा आपली भाषा सुधारतील, अशी अपेक्षा किमान बाळगावी का? अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. किंबहुना त्याचा हेतू हा आहे की काय बोलायचं नाही हे समजावं. पण ज्यांना संसदेत बोलल्याना शब्दांवर मर्यादा कळाली आहे, याचाच राग येतोय, ती व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये आपली भाषा सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त करणं चूक आहे. हे सुधारणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. लक्षवेधीला वेळेची मर्यादा आहे, तुर्तास इथंच थांबतोय. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.